मुंबई ते नागपूर प्रवास आता सुसाट होणार आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आज मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरच्या टप्प्याचा आज लोकार्पण झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्गावर आता प्रवास करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे लोकार्पण झाल्यानंतर शिंदेंनी स्टीअरिंग हातात घेतल्याचं पाहायला मिळालं आणि शिंदे फडणवीस एकाच गाडीतून प्रवास केल्याचं देखील पाहायला मिळतं। ही थेट दृश्य आपण बघतोय। मात्र अजित पवार दुसऱ्या गाडीतून प्रवास करत असल्याची दृश्य होती। मुंबई ते नागपूर प्रवास आता सुसाट होणार आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरच्या टप्प्याचा आज लोकार्पण झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्गावर आता प्रवास करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे लोकार्पण झाल्यानंतर शिंदेंनी स्टीअरिंग हातात घेतल्याचं पाहायला मिळालं आणि शिंदे फडणवीस एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र अजित पवार हे दुसऱ्या गाडीतून प्रवास करत असल्याची दृश्य देखील आपण पाहिलेली आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा होती। मात्र त्यानंतर आता या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे, कारण ही दृश्य आपण बघतोय। या दृश्यात या गाडीचं स्टीअरिंग जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात देण्यात आलेलं आहे आणि त्याच गाडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मागच्या सीटवर जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बसलेले आहेत, उपस्थित आहेत। एकाच गाडीतून महायुती सरकार हे प्रवास करत आहेत। खरं तर विकासाच्या दिशेने ही गाडी निघालेली आहे महायुती सरकारचं। खरं तर हे महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट होता, जो प्रकल्प होता समृद्धी महामार्ग, त्याच्या शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण संपन्न झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण ही दृश्य पाहतोय। गाडीचं जे स्टीअरिंग आहे एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे, शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि मागच्या सीटवर जर आपण पाहिलं तर अजितदादा देखील उपस्थित आहेत। स्वप्नील, नक्कीच मेघना, या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पार पडल्यानंतर महामार्गाची पाहणी करण्यासाठी तिन्ही नेते या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या वेळेला गाडीचं स्टीअरिंग जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती आहे। त्यांच्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट खरं तर हा समृद्धी महामार्ग मानला जातो आणि महत्वाकांक्षी प्रकल्प खरं तर आहे। एकूणच त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या प्रकल्पाचं जरी शेवटच्या टप्प्यात लोकार्पण होत असलं तरी मात्र या पाहणी दरम्यान जे गाडीचं स्टीअरिंग जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे। त्याचप्रमाणे यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा सुद्धा महत्वाचा रोल जो आहे हा समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतोय। MSRDC खातं हे खरं तर त्यांच्या अंडरमध्ये होतं आणि या दरम्यान काही जमिनी हस्तांतरित करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचा विरोध होता। या दरम्यान वाढीव जे काही रक्कम असेल ती देऊन शेतकऱ्यांची समजूत काढून खरं तर या महामार्गासाठी जे अडथळे होते, जे बॅरिगेड्स होते ते काढले असं एकनाथ शिंदे स्वतः सांगतात। त्यामुळे एकूणच या महामार्गासाठी सुद्धा जरी ड्रीम प्रोजेक्ट हा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असला तरी हा जो ड्रीम आहे ते पूर्ण करण्यासाठी कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा मोलाचा वाटा पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे एकीकडे जर बघितलं तर अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी एक मोलाचा वाटा पाहायला मिळतो, कारण ते अर्थमंत्री आहेत। त्यामुळे या ठिकाणी जे ब्रिजेस झालेले आहेत, जे महामार्ग झालेले आहेत त्यासाठी निधी हा अजित पवारांच्या खात्यातून येतो। त्यामुळे एकूण तिन्ही नेते खरं तर या महामार्गाच्या पाहणी दरम्यान महत्वाचा रोल आपल्याला या ठिकाणी निभावताना पाहायला मिळतात। मात्र या तिन्ही नेत्यांमध्ये या तिन्ही नेत्यांनी जी गाडी वापरली त्या गाडीचं सारथ्य हे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे राज्याचं स्टीअरिंग जरी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांच्या हाती हे राज्याचं स्टीअरिंग जरी असलं तरी या महामार्गाचं स्टीअरिंग हे आपल्या हाती आहे असं कुठेतरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखवू इच्छितात का, असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। कारण ते जे MSRDC च्या अंतर्गत येतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा अंतर्गत येत होतं। त्यामुळे कुठेतरी एकूण यामध्ये सिंहाचा वाटा जरी तिघा नेत्यांचा असला तरी स्टीअरिंग मात्र माझ्या हाती आहे असं कुठेतरी या ठिकाणी एक चित्र पाहायला मिळतंय। निश्चित स्वप्नील, जर आपण पाहिलं तर ही गाडी खरं तर थेट विकासाकडे निघाली आहे का, असंच हे जे चित्र आहे ते स्पष्ट होतंय आपल्याला। या जर समृद्धी महामार्गाचा हा जो शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे इगतपुरी ते आमने, या बोगद्याची जर वैशिष्ट्य आपण पाहिली तर त्या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगाल स्वप्नील? नक्कीच ही गाडी जी आहे ती विकासाच्या दृष्टीने निघालेली आहे, पण गाडीचा मार्ग हा खरं तर नागपूरच्या दिशेने होता।
त्यामुळे एकूणच हा बोगदा जो आहे तो इगतपुरीपासून नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी सुरू होणारा होता. त्यामुळे एकूणच तिन्ही नेते हे नागपूरच्या दिशेने इगतपुरीच्या दिशेने निघाले होते आणि तिथून आता रिटर्न पुन्हा इगतपुरीच्या दिशेने माघारी येत आहेत. मात्र या बोगद्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर एकूण हा बोगदा आहे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये 8 किलोमीटरचा हा इगतपुरीचा बोगदा आहे. यामध्ये वारली पेंटिंग असेल, अनेक चित्र रेखाटलेली आहेत. मात्र त्याचप्रमाणे अलार्म सिस्टीम, फायर सिस्टीम आणि इंटरचेंज हा बोगद्यामध्ये देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा बोगदा हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेला आहे. जर एका बोगद्यामध्ये एखादा अपघात झाला किंवा एखादा बोगदा बंद करण्यात आला तर तो दुसऱ्या बोगद्यामध्ये त्याचा मार्ग वळवता येईल अशा प्रकारची सिस्टीम, खरं तर अशा प्रकारचं बांधकाम या बोगद्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि देशातील आणि एकूणच देशामध्ये सर्वात लांबीचा बोगदा हा अटल टनल मानला जातो. मात्र इथे महाराष्ट्रामध्ये जो बोगदा हा करण्यात आलेला आहे हा सुद्धा तितक्याच ताकदीचा आणि मोठा असा बनवण्यात आलेला आहे. 9 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा असा हा बोगदा मान मिळवणारा आहे. त्यामुळे यामध्ये ज्या एक्सकेव्हेटर मशीन्स वापरण्यात आले त्याचप्रमाणे सुरुंग सुद्धा लावण्यात आले होते आणि एकूण याची रुंदी वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे या बोगद्यातून महाराष्ट्रातील अनेक बोगदे जे आहेत त्यामध्ये 2 किंवा 3 अशा पदरी मार्गिकेचे रस्ते आहेत. मात्र हा जो बोगदा आहे यामध्ये 6 पदरी मार्गिका पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच या बोगद्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते अनेक महत्वाचे आहेत. आणि यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य जे आहे म्हणजे ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापमान या बोगद्यामध्ये निर्माण झालं तर यामध्ये अलार्म सिस्टीम आणि फायर सिस्टीम हे दोन्ही संदेश जे आहेत ते कंट्रोल रूम पर्यंत पोहोचवतात. आणि त्याचप्रमाणे स्वयंचलित जे स्प्रिंकलर्स आहेत ते या ठिकाणी पूर्ण 8 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे एखादी आग जरी लागली किंवा एखादा उकाडा जरी बोगद्यामध्ये 60 सेल्सिअस पेक्षा जास्त जाणवू लागला तर त्याच वेळेला लगेच स्प्रिंकलर चालू होतील आणि तात्काळ आग ही विझू शकते आणि ते तापमान सुद्धा कमी होऊ शकतं. अशा प्रकारची सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे ट्रंक कॉल काही फोन ह्या 700 मीटरवरती अंतरावरती खरं तर ठेवण्यात आलेले आहेत. या 700 मीटर अंतरावरती जे फोन जे आहेत ते सुद्धा कंट्रोल रूमशी कनेक्टेड आहेत आणि त्याच ठिकाणी एक टॉकबॅक मशीन सुद्धा लावण्यात आलेला आहे जेणेकरून आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो त्याचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा याची सुद्धा या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे. यासाठी सिस्टीम या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. लाऊडस्पीकर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व सुविधायुक्त असा हा बोगदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नील, जर आपण पाहिलं तर इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर टप्प्याचं खरं तर लोकार्पण आहे किंवा हा प्रवास केव्हा करता येईल, केव्हा शक्य होईल याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र प्रवाशांची ही प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे. लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. काही तासातच खरं तर हा टप्पा आता वाहतुकीसाठी देखील अधिकृतपणे खुला करण्यात येईल अशी माहिती आहे. या संदर्भात काय अधिक माहिती आहे? मेघना, नक्कीच आज या ठिकाणी लोकार्पण झालेला आहे. मात्र व्हीआयपी मुवमेंट असल्यामुळे आज हा प्रवास सर्वसामान्यांसाठी रोखण्यात आलेला आहे. मात्र ज्यावेळी इथून राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री हे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रवाना होतील तेव्हा लगेच हा प्रवास जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र अधिकाधिक जो प्रवास जो खुला होणार आहे तो म्हणजे उद्यापासून खरं तर सर्वसामान्यांना या बोगद्यातून एकूण 76 किलोमीटरचा हा अखेरचा टप्पा असेल आणि त्या पुढचा जो काही मार्ग आहे इगतपुरी ते नागपूर हाचा प्रवास करायला मिळणार आहे. त्यामुळे आज तूर्त व्हीआयपी मुवमेंटमुळे या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी सोडण्यात आलेली नाहीये. मात्र आज व्हीआयपी वाहतूक संपल्यानंतर लगेच या ठिकाणी सर्वसामान्यांना हा महामार्ग जो आहे समृद्धी महामार्ग आहे तो खुला करण्यात येईल. मेघना, निश्चित. स्वप्नील, जर आपण पाहिलं तर गेले अनेक हे जे टप्पे होते, अनेक टप्प्यांचं लोकार्पण जो आहे तो वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. 2023 मध्ये जर आपण पाहिलं तर शिर्डी ते भरवीर दरम्यानचा 80 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं. आज स्टेअरिंग पण त्यांच्याच हातात आहे. एकंदरीतच एकनाथ शिंदे हे जे नाराज आहे याच्या चर्चा होत्या गेल्या अनेक दिवसांपासून, त्यांना कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे. नक्कीच या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं ज्या अनेक टप्प्यांमध्ये लोकार्पण करण्यात आलं यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मात्र या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 520 किलोमीटरचं जे अंतर होतं इगतपुरी ते नागपूर याचं उद्घाटन केलं होतं. नंतर इगतपुरी ते भरवीर इंटरचेंज पर्यंतचं जे 80 किलोमीटरचं जे लोकार्पण होतं ते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं. आणि यानंतरचा काही पॅच होता
जो मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला होता. मात्र हा अखेरचा जो शेवटचा 4थ्या टप्प्यातील लोकार्पण आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होताना पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी अनेक चर्चा महायुतीमध्ये नाराजीच्या रंगल्या होत्या. यामध्ये अजित पवार नाराज असलेली चर्चा होती. यामध्ये सध्या आता जी काही चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे नाराज असलेली चर्चा होती. मात्र या ठिकाणी तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं आणि एक समाधान होतं. कुठेतरी एक महत्वाचा टप्पा हा समृद्धी महामार्गाचा पूर्ण होतोय आणि हा समृद्धी महामार्ग उद्यापासून सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होतोय. त्यामुळे याचं एक समाधान तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर होतं. मात्र गाडी चालवण्याचं जे समाधान किंवा गाडी चालवण्याचा जो उत्साह आपण जर बघितला तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशी फीत कापून या महामार्गाचं लोकार्पण केलं त्याचप्रमाणे हे तिन्ही नेते जेव्हा पुढे आले तेव्हा त्यांच्यामध्ये पहिले हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिले आले. गाडीच्या दिशेने ते पुढे गेले आणि त्यांनी पहिली जी स्टेअरिंग वाली सीट आहे तीच पकडली आणि त्यानंतर खरं तर मागे राहिलेले जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांना नाईलाजास्तव बाजूच्या सीटवरती जाऊन बसावं लागलं आणि त्यांच्या मागच्या सीटवरती जे आहेत ते नेहमीप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे जाऊन बसले. बाजूला काही अधिकारी आणि दादा भुसे सुद्धा या ठिकाणी बसले होते. त्यामुळे एकूण या तिन्ही नेत्यांसोबत कुठेतरी मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा हा प्रवास दिला. मात्र याचं तिन्ही नेत्यांचं जे आहे ते सारथ्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या दरम्यान एक अस्मित हास्य एक समाधान राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती होतं. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे स्टेअरिंग सीटवरती बसले होते ते स्टेअरिंग सीटवर बसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तसाच एक समान आनंद पाहायला मिळाला. त्यामुळे एक सर्व चित्र चांगलं असं दाखवण्याचा हा प्रयत्न होतो का असा सुद्धा एक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. स्वप्नील, स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी खरं तर सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना छोटा भाऊ लहान भाऊ अशा अनेक चर्चा सुरू असताना आज लोकार्पण सोहळ्यात दिसलेलं हे दृश्य काहीतरी वेगळं सांगते स्वप्नील. नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या निवडणुका घेण्यात येतील अशा प्रकारच्या हालचाली राज्य निवडणूक आयोगाच्या सुरू आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांकडून सुद्धा तयारी करण्यात येते. या दरम्यान जर बघितलं तर महायुतीमध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ यावरून नाराजी नाट्य पाहायला मिळते. मात्र या खरं तर लोकार्पणाच्या नंतर पुन्हा या चित्राकडे सगळेच वळतील. मात्र सध्याचं चित्र हे आनंदाचं आणि समाधानकारक असल्याचं या तिन्ही नेत्यांकडून दाखवण्यात येत आहे. मेघना, निश्चित धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. दरम्यान तर या शेवटच्या टप्प्यात सर्वात मोठ्या रुंदीचा बोगदा असणार आहे. या बोगद्याची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बोगद्यात प्रत्येक 300 मीटरवर आपत्कालीन मार्ग असणार आहे. प्रत्येक 700 मीटरवर गाडी थांबवण्यासाठी लेबाय मार्ग. बोगद्याची उंची 9.12 मीटर आणि रुंदी 17.61 मीटर. 7 मीटरचा व्हर्टिकल शेप. खरं तर अग्निशमन यंत्रणा यासोबतच अनेक व्यवस्था देखील करण्यात आल्या. नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किलोमीटरचा टप्पा 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. 26 मे 2023 ला शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. 4 मार्च 2024 भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटर टप्प्याचं मंत्री दादाजी भुसेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई ते नागपूर प्रवास आता सुसाट होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आज मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरच्या टप्प्याचं आज लोकार्पण संपन्न झालंय. समृद्धी महामार्गावर आता प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकार्पण झाल्यानंतर शिंदेंनी स्टीअरिंग हातात घेतल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आणि तीनही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे आणि ही गाडी सुसाट विकासाच्या दिशेने निघाली आहे. 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किलोमीटर टप्पा 11 डिसेंबर 2022 ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.